पवनचक्की शाश्वत ऊर्जेचा स्रोत आहे। मराठवाड्याच्या पठारी भागावर पवनचक्कीचं जाळं उभं राहतंय आणि याच पवनचक्की प्रकल्पामुळे मराठवाड्यात नवी गुंडगिरी देखील शिरकाव करत असल्याचा आरोप होतोय। बीडमधलं संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि धाराशिवमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटना या नवझुंडशाहीच्या खुणा असल्याचं दिसतंय। नेमकं काय आहे पवनचक्कीचं अर्थकारण आणि त्यावर होणारं राजकारण, पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। मराठवाड्यात पवनचक्की माफियांचा धुमाकूळ। बीडमध्ये पवनचक्कीच्या वादातून हत्या, धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना मारहाणीच्या घटना। या उंच उंच दिसणाऱ्या पवनचक्क्या पहा। या पवनचक्क्या धाराशिवच्या डोंगराळ भागात उभ्या आहेत। धाराशिवसह बीडमध्येही पवनचक्कीचं जाळं विस्तारत चाललंय। मात्र याच पवनचक्की प्रकल्पांमुळे नवीन माफिया तयार होत आहे। बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्याही पवनचक्कीच्या वादातूनच झाली। धाराशिवमधील तुळजापूर भूम परिसरातही मारहाणीच्या अनेक घटना घडल्यात। 5 जणांनी मला 22 मिनिटं स्टंपनी, रॉडनी, मोठ्या स्टंपनी 22 मिनिटं हाणल्यावर मी तेवढ्यात पळून गेलो। मग मी हानीत नाही म्हणले, आल्यावर मला परत ते रडले पडले, तरी मी मला 10 काट्या मारलं मारलं। मी तरी त्यांना एवढून नाही मी असं तसं, पण त्यांनी दया माया काय नाही, जनावरापेक्षा जास्त महान मारते। पवनचक्कीच्या रक्तरंजित इतिहासासोबतच आता फसवेगिरीही सुरू झाली आहे। धाराशिवच्या वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांचा या फसवणुकीविरोधात लढा सुरू आहे। शेतकऱ्यांची पवनचक्की ठेकेदारांकडून फसवणूक सुरू असल्याचा आरोपही शेतकरी करतायत। रिन्युएबल एनर्जीवरती माझा एक प्रोजेक्ट होणार होता। त्या प्रोजेक्टचं शिफ्टिंग करण्यासाठी एसडीओ ऑफिस मार्फत मला सांगण्यात आलं की तुम्ही हा प्रोजेक्ट शिफ्ट करा आणि त्याचा जो मोबदला आहे तो रिन्युएबल कंपनी देईल। आजपर्यंत मला 1ही रुपयाचा मोबदला नाहीये। जवळजवळ 1.5 वर्षापासून हाच मॅटर चालू आहे। माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांचं आतूनच अशा पद्धतीने नुकसान झालंय आणि शेतकऱ्यांची बदनामी झाली। पवनचक्की प्रकल्प उभारणाऱ्या कंपन्या या नामांकित आहेत, मग तरीही शेतकऱ्यांची फसवणूक नेमकी कशी होते ते आधी पाहूया। पवनचक्की प्रकल्पांचं राजकारण आणि अर्थकारण। पवनचक्की कंपनी आणि शेतकरी यांचा थेट संपर्क होत नाही। पवनचक्की कंपनीकडून स्थानिक पातळीवर एजंट्स नेमले जातात। एजंट्सकडून शेतकऱ्यांची अडवणूक आणि फसवणूक होत असल्याचा आरोप। जिल्हा पातळीवर नियंत्रण ठेवणारी कुठलीही यंत्रणा नाही। शेतकऱ्यांचा फसवणुकीविरोधात संघर्ष सुरू। मराठवाड्याच्या दुष्काळी भागात हे उंच टॉवर्स उभेत। कायम दुष्काळानं पिचलेल्या शेतकऱ्यांचा विकासाला विरोध नाही, मात्र कंपनी आणि दलालांमध्ये आपण पिचले जाऊ नये अशी शेतकऱ्यांची भावना आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।